या व्हिडिओमध्ये आपण योगचा प्रिन्सेस कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे। तर योगचा प्रिन्सेस चे मापे घेताना आपण पूर्ण उंची अगोदर घेणार आहोत। तर पूर्ण उंची घेताना पूर्ण उंची आपली 13 आहे, 13 मध्ये आपण 1 मिळवायचा 14 झाले आणि आपण शोल्डर पण 5.5 घेणार आहोत। 5.5 आपण 32, 34 आणि 36 छातीपर्यंत 5.5 शोल्डर घेतो आणि त्याच्यानंतर आपण 6 घेऊ शकतो, पण आता 32 छाती असल्यामुळे आपण 5.5 शोल्डर आणि 5.5च मुंडा घेणार आहोत, कारण 32, 34 आणि 36 छातीपर्यंत आपण एकच शोल्डर आणि सेम मुंडा घ्यायचा आणि त्याच्या पुढील छातीला आपण 6, 6.5 आपण मुंडा किंवा शोल्डर घेऊ शकतो। आता छाती आपली 32 आहे, 32चा चौथा 8 येतो, 8 मध्ये 1.5 मिळवले 9.5 झाले। तर ही आपली छाती, ही काय झाली आपली छाती। छाती घेतली आपण 9.5, आपण 32चा चौथा काढला, 32चा चौथा 8 येतो, त्याच्यात प्लस केले आपण 1.5, 9.5 झाले। आपण हे रेष मारून घेतली, ही रेष मारल्यानंतर खाली पण आपण 9.5 घ्यायचं, म्हणजे खालीवर होत नाही म्हणून खालची साईड पण 9.5 घ्यायची, म्हणजे मग व्यवस्थित बॉक्स तयार होतो। ही आपली खालची कमरेची साईड आणि हा पूर्ण बॉक्स मारून घ्यायचा आपण, ती पूर्ण रेष मारून घ्यायची। ही रेष मारल्यानंतर आपण गळा रुंदी 2.5 घ्यायची, ही आपली गळा रुंदी। गळा रुंदी 2.5 घेतल्यावर समोरचा गळा 6 इंच घ्यायचा। 6 इंच घेतल्यानंतर आपण खाली पण 2.5 इंच घ्यायचं। 2.5 इंच कशामुळे घ्यायचं, तर मग खालीवर होत नाही, सेम बॉक्स व्यवस्थित होतो आणि गळा पण असं तिरका वगैरे होत नाही, म्हणून खाली पण आपण 2.5 इंच व्यवस्थित मोजून घ्यायचं। 2.5, 2.25, 2.5 पण घेऊ शकतो, 2.25, 2 पण चालतं, पण 32 छातीला 2.5 इंच व्यवस्थित बसतो। आणि 1 इंच वर घेतल्यावर आपण समोरील गळ्याला शेप देऊन घ्यायचा, व्यवस्थित शेप द्यायचा, गोल शेप द्यायचा, इथून दिला तरी चालतो, वरतून दिला तरी चालतो। त्यानंतर हा शोल्डरचा मध्ये येईल, हा शोल्डरचा मध्ये घेऊन आपण हे टक्स पॉईंट द्यायचा। आपला टक्स पॉईंट 9, 9.5, 32 छाती, 32, 34 आणि 36 छातीपर्यंत 9 किंवा 9.5च हे असतं, काय टक्स पॉईंट असतो। हा टक्स पॉईंट घेतल्यावर आपण त्यानंतर काय करायचं, इथे 32 छातीला 3.5 इंचापर्यंत आपण इथे पॉईंट द्यायचा, 3.5 इंचापर्यंत पॉईंट द्यायचा आणि हा टक्स पॉईंट घेऊन आपण आतमध्ये 1 इंच यायचं, इथं हा पॉईंट द्यायचा। हा पॉईंट दिल्यावर आपण 1 इंच एकदम मुंड्याजवळ वरती जायचं आणि मुंड्याला आकार देताना आपण 1.5 इंच तर वरती घ्यायचं। वरती घेऊन आपण हा समोरील मुंड्याला व्यवस्थित कर्व द्यायचा आणि आपण हा शोल्डरचा मध्ये घेऊन आपण टक्स पॉईंट 9 किंवा 9.5 घेतला आणि आपण इथून 3.5 घेतलं। 32, 30, 32, 34 छातीपर्यंत आपण 3.5, 4 इंच पण हा पॉईंट घेऊ शकतो आणि ह्याच्यानंतर हे टक्स पॉईंटच्या आतमध्ये आपण 1 इंच यायचं। 1 इंच आल्यानंतर आपण हा व्यवस्थित कर्व द्यायचा। हा जो प्रिन्सेसचा कर्व व्यवस्थित असा व्यवस्थित गोल आला पाहिजे असा। हे झाले आपलं, हा प्रिन्सेस झाला। त्यानंतर 1 इंच इकडे घ्यायचं, 1 इंच पफसाठी इकडे घ्यायचं आणि आपण इथं पण व्यवस्थित पफ यायसाठी इथे अर्धा इंच घ्यायचं एक्स्ट्रा आणि इथे 1.5 इंच आणि तिरकी रेष मारून घ्यायची आणि खाली पण व्यवस्थित इथे पण रेष मारून घ्यायची। आपण हे जे एक्स्ट्रा घेतलं याच्यासाठी घेतलं आपण, कारण इथं पफ घेण्यासाठी आपण इथं टक्स देणार आहे। टक्स घेतल्यावर आपण हे मुंडा असं जुळून येईल, जुळून आल्यावर इथं थोडंसं असं दाटणार नाही, त्याच्यामुळे आपण हा एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे। आणि त्यानंतर हा पॉईंट आहे आपला, ह्या पॉईंटपर्यंत आपण हे तिरकं रेष मारून घ्यायची। ही तिरकी रेष मारल्यानंतर इथे व्यवस्थित इथपर्यंत व्यवस्थित असा कर्व द्यायचा, एकदम व्यवस्थित द्यायचा, म्हणजे पफ व्यवस्थित पडतो असा कर्व घेतल्यानंतर इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच इथपासून आणि इथे 3 इंच तिरकं एकदम टक्स सारखं व्यवस्थित टक्सला आकार द्यायचा, एकदम व्यवस्थित द्यायचा, म्हणजे हे
आणि हे एवढं असं कट केलं का म्हणजे इथे व्यवस्थित पप पडतो. हा आपला साधा प्रिन्सेस झाला. पपचा पण साधा प्रिन्सेस. आपण आता यालाच योगचा प्रिन्सेस आकार देणार आहोत. तर योगचा प्रिन्सेस करताना इथे 2.5 इंच घ्यायचं. 2.5 किंवा 3 पण घेऊ शकतो आपण, पण 2.5 घेतल्यावर व्यवस्थित बसतो. आणि ह्या साईडला आपण 2 इंच घ्यायचं. ह्या साईडला 2 इंच घ्यायचं. 2 इंच घेतल्यावर आपण योगला व्यवस्थित आकार देऊन द्यायचा. असा व्यवस्थित आकार देऊन द्यायचा. हा झाला आपला योगचा प्रिन्सेस. आपण प्रिन्सेसचे माप आधी मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत सुरुवातीच्या वेळेस. तर मी परत एकदा डबल सांगते. आपण पूर्ण उंची आपण 13 घेतली होती, त्याच्यामध्ये आपण 1 मिळवला तर 14 झाले. 5.5 शोल्डर घेतलं. 5.5 शोल्डर 32, 34, 36 पर्यंत आपल्याला 5.5 शोल्डर चालतं. आणि 5.5 मुंडा घेतला. आपण जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा घेतला. आणि नंतर आपण काय केलं, गळा घेतला. गळा किती घेतला आपण 2.5 आणि समोरील गळा 6 आणि इथे 1 इंच घेऊन आपण समोरील गळ्याला आकार दिला. त्यानंतर खालच्या साईडने आपण हा जो पप पाडण्यासाठी जे आपण पॉईंट घेतला आहे तो इथपासून हुकलूक पट्टीपासनं इथपर्यंत 3.5 किंवा 4, 3.5 पण चालतं, 4 पण चालतं. त्याच्या आतमध्ये 1 आणि कमरेच्या बाजूने 1 इंच घ्यायचं आणि वरतून जो टक्स पॉईंट येतो त्यापर्यंत आपण हा टक्स मारून घ्यायचा. आणि नंतर इथे पप पडण्यासाठी इथे अर्धा किंवा पाव इंच, इथं अर्धा किंवा पाव इंच घेऊन आपण इथून 3 किंवा 4 इंच घेऊन हा टक्स मारायचा. हा टक्स आपण कापून घ्यायचा आहे. हे पूर्ण असं व्यवस्थित कापून घ्यायचं आणि मग इथे व्यवस्थित पप पडतो. आणि हा 1.5 इंच आपण याच्यासाठी घेतला कारण इथं व्यवस्थित, कारण दाटणार नाही त्याच्यासाठी आपण 1.5 इंच ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आणि हा योग करताना आपण इथपासून इथपर्यंत 3, 3.5 आपल्या आवडीनुसार आपण इथे घेऊ शकतो. इथं 2.5 इंच घेतला आणि योगला आपण आकार दिला. हा योग नंतर आपण कट करायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच नवीन नवीन पॅटर्न दाखवायचा प्रयत्न करेन.